आता सध्या चालणारे बघा आपण युनिक छान असं ब्लाऊजचं स्लीव डिझाईन आपण स्टिच केलेलं आहे. तर छान असे बघा डायमंडचे वगैरे लेस लावलेले आहे, म्हणजे छान असं युनिक काहीतरी वेगळी छान सिंपल अशी साधी छान असं पण डिझाईन केलेलं आहे. जास्त काही आपल्याला नाही, छोटेसे ब्लाउजेस किंवा फुल ब्लाऊज म्हणजे स्लीव्ज असले तरी तुम्ही छान असे बघा डिझाईन शिवू शकता. तर हाय नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा छान असं पण युनिक छान असं डिझाईन वेगळी काही तर स्टिच केलेली. तर चला आपण पुढे तुम्हाला सांगते स्टिच वगैरे कशी करायची, कटिंग वगैरे सगळ्यात अगोदर अस्तर घेतलेलं आहे. अस्तर घेतलेलं आहे तर डबल घडी करून ना 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलेलं आहे. व्यवस्थित बघा डबल घडी करून घ्यायची. डबल घडी करून 2 आपल्याला इथं बाहीचे डिझाईन निघणार आहेत. तर बघा सगळ्यात अगोदर पहिल्यांदा आपण बाही उंची बघूया. बाही उंची 4 + अर्धा इंच शिलाईमध्ये 4.5ची बाही घेतलेली आहे. आता 30 साईज असल्यामुळे छातीचा चौथा घेता. छातीचा चौथा 7.5 प्लस शिलाई मार्जिन जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं पुढे घेतलं चालेल. खाली बघा दंडगेर बघायचा. दंडगेर आहे 5.5चा प्लस आपलं शिलाई मार्जिन 2 इंच. जेवढं तुम्हाला लागतं तेवढं शिलाई मार्जिन घ्यायचं. आता बंद बाजूकडून 2 इंच घ्यायचं, नेहमी सांगत तसं. आणि तिथून बघा वरून 2 इंच टाकून घ्यायचं आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी, आणि त्याचा मध्य करायचा आणि छान असा आपण आकार देऊन घेणार आहोत बाहीसाठी. तर तुम्हाला हवं असल्या मोठ्या साईजमध्ये घेतलं तरी चालेल. मोठ्या साईजला पण तुम्ही अशी छान असे डिझाईन करू शकता. छान असं बघा आकार देऊन घेऊया. पहिल्यांदा वरून आकार देऊन घ्यायचा, मग आपण आतला मुंड्याची खोली देऊन घेणार आहोत. मुंड्याची खोली पण व्यवस्थित शॉर्टकटमध्ये छान असं आपण देऊन घेणार, जास्त काही नाही. जेवढे तुम्हाला लागते तेवढी शिलाई मार्जिन घ्या आणि छान असं बघा आपण मुंड्याची खोली देऊन घेतली. साधे सिंपल छान असं देऊन झालेलं. पहिल्यांदा अगोदर कट करताना इथे एक टिप्स म्हणजे पहिल्यांदा आहे असं आपण बाहेरचा जो आकार आहे ना तो मुंड्याचा तो व्यवस्थित कट करून करायचा. फक्त आपण इथं बाही उंची बरोबर घेतली, त्यामुळे जास्त बाहीकडे जाऊन द्यायचं नाही, तर बाही उंची कमी होणार आहे कट करताना जर जास्त कट झालं तर. आहे असं बघा आपण कट करून घ्यायचं. बाहीचा बाहेरचा आकार कट करून घेतला की मध्ये बघा टक्स पॉईंट देऊन घ्यायचा, म्हणजे बरोबर आपल्याला स्लीव्जला बरोबर मध्ये येणार आहे. पहिल्यांदा बघा बाही ओपन करून घ्यायची. बाही ओपन करताना आपण वरचे 2 लेअर आहेत तेवढे धरायचे आणि जो पुढची आपण मुंड्याची खोली दिली तेवढीच व्यवस्थित असं कट करून घ्यायची. नाहीतर एकसारखं जर कट केल्यानंतर एकसारखं आपलं होणार आहे. बघा असं टिक मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपलं बरोबर विरुद्ध दिशेला मुंड्याची खोली आली पाहिजे, एवढी एक काळजी घ्यायची. आता बघा सरळ ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. सरळ ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा. जॉईंट केलेला आहे. जॉईंटचं बघायचं दोन्हीकडे सम प्रमाणात येते का. आणि बघा अस्तरचं आपण बाही कट केले त्याच्यावर ठेवायची आणि जेवढी शिलाई माझ्या आपोआप घेते ना त्याच्यावरून बाही पहिल्यांदा जोडून घ्यायची अस्तरला व्यवस्थित एकसारखं घ्यायचं. व्यवस्थित जोडून झाले की लगेच आता हे खोलायचं आणि लगेच दुसरी बाही घ्यायची. म्हणजे कसं जरी तुम्हाला किती घाई गडबड असणार, तुम्ही झटपट असं म्हणलं तर बाही वगैरे किंवा ब्लाऊज स्टिच करायला ही ट्रिक नक्की वापरा. आपण ते काय करतो मग एक बाही स्टिच केली की ते काढा मग दुसरं घ्या, त्यापेक्षा अशी ट्रिक वापरा. आता हे बघायचं, म्हणजे इथं बघा जसं ही मुंड्याची खोली त्या साईडला गेली तशी ह्या एक मुंड्याची खोली ह्या साईडला आली पाहिजे विरुद्ध दिशेला, म्हणजे बरोबर आपली एक बाही एकसारखी स्टिच होते. आणि बघा आता तो जसं पहिले आपण अस्तरला बाही जोडून घेतली ना तसे दुसऱ्या पण अस्तरला ब्लाऊज व्यवस्थित ब्लाऊजला अस्तर जोडून घ्यायचा. जोडून झाले की बघा दाब शिलाई द्यायची. नेहमी सांगत असते मी, दाब शिलाई अस्तरवर देऊन घ्यायची व्यवस्थित. हो का आपला ब्लाऊजचा कपडा अस्तरवर सारायचा आणि दाब शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. परत ते झाले की लगेच का दुसरे पण असं देताना दाब शिलाई अस्तरवर व्यवस्थित दोन्ही दाब शिलाई देऊन झालेले आहेत. आतल्या साईडला का अस्तर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. पलटी करून घेतलं की व्यवस्थित त्याच्यावर स्टिच करून घेणार. व्यवस्थित शिलाई देऊन घेताना एक काळजी घ्यायची, म्हणजे जास्त अस्तर बाहेर जाऊन द्यायचं नाही जेणेकरून ब्लाऊजमध्ये दिसू नये. आतल्या साईडला व्यवस्थित असं सारून घ्यायचं, त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. आणि जरी तुम्हाला नसलं स्टिच करायचं ना तर आहे असं ठेवून तुम्ही साईडनं फक्त अस्तर ब्लाऊजला जोडून घेतलं तरी चालेल. असं पण पद्धत वापरली जाते. आणि जरी तुम्हाला लेस वगैरे इथे लावायची असली तरी चालेल आणि नसेल लावायचं आहे असं ठेवलं तरी चालेल. आता पूर्ण बघा ब्लाऊजला आपण अस्तर व्यवस्थित जोडून घेऊया. पूर्ण राऊंडला दोन्ही बाहीचं अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं. मग एक्स्ट्रा जर ब्लाऊजचा कपडा झाला तो व्यवस्थित साईडला कट करून घ्यायचा. कारण आपण जर घेताना जरा एक्स्ट्राच घेत असतो, कारण कसं आहे पण राहिलेलं एक्स्ट्रा आपण कट करून बाजूला ठेवून देणार आहे व्यवस्थित. बघा आता दोन्ही ब्लाऊजला अस्तर जोडून झालेले आहेत. जोडून झाले व्यवस्थित की बघा आता कट करून घेऊया. साईडचा एक्स्ट्रा सगळा आहे तो कपडा कट करून घ्यायचा. आणि जरी माझ्या चॅनल नवीन असेल ना तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. एकदम छान असं बघा
बाहीची युनिक काहीतरी डिझाईन होणार आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा, एकदम छान असं बघा. साईडचं बघा अस्तर आपण कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं. व्यवस्थित हो का बघायचं, मुंड्याचा आकार विरुद्ध दिशेला बरोबर आलेला आहे. आता बघा हा शिल्लक राहील ब्लाऊज पीसाचा कपडा घेतला, म्हणजे ह्याच्या बघा गोल्डनचे जरा बुट्टे आहेत असं मी घेतलेलं आहे. हे आपण स्लीव्ज आपण असं साधे सिंपल स्लीव्ज केले असते, पण इथं बघा छान मला युनिक काहीतरी करूया म्हणून बघा डबल घडीचा कपडा पलटी करून ठेवलेला आहे. व्यवस्थित ठेवून बघा बघायचं बाही उंची किती आहे तेवढे आपण मापाने घेणार आहोत. बाही उंची आपली आपण खालच्या साईडनं फोल्ड करून बघा बाही उंची किती राहिली बघायचं. बाही उंची जेवढी आपली राहिली, समजा आता बाही आहे 4.25ची, तर व्यवस्थित बघा आता शिलाई मार्जिन धरायचं. खालच्या साईडनं आपल्याला फोल्ड करणं, वरच्या साईडनं अर्धा इंच धरून जेवढं लागतं तेवढं असं उंची टाकून घ्यायची. आता बघा इथं उंची टाकलेली आहे 5.5. 5.5चे टाकायचे, पूर्ण उंची 5.5ची टाकून घ्यायची. रुंदी टाकायची बघा 6ची इथं रुंदी टाकलेली आहे. 6ची रुंदी टाकून बघा वरच्या साईडनं 4.5ची घेतलेली आहे रुंदी, खालच्या साईडनं 6ची रुंदी आणि वरच्या साईडनं 4.5ची रुंदी, आणि बघा त्रिकोणमध्ये असं कट करून आकारात घ्यायचं, म्हणजे छान असं आपल्या स्लीव्सला आपण डिझाईन करणार वरच्या साईडला असं घेतलेलं आहे. जसा हा कपडा आहे त्या आकारात घेता तसा दुसरा असाच कपडा त्या आकाराचा व्यवस्थित एकसारखा कट करून घ्यायचा, म्हणजे पुढे तुम्हाला सांगते स्लीव. आता जर बघा ट्रेंडिंग स्लीव चाललेला आहे ना, युनिक काहीतरी वेगळं छान असं आपण डिझाईन केलेलं आहे. आता तुम्ही अशी जरी इथं तुम्हाला अशी डायमंडची वगैरे लेस लावायची नसेल किंवा अशी मण्यांची ना, तर ट्रेंडिंग लटकनच्या पण छान असा बघा डिझाईनचे लेस आहेत ना, ते पण तुम्ही वापरू शकता. आता बघा इथं दोन्ही झालेले आहेत एकसारखी कटिंग करून. आता खालच्या साईडनं बघा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड करताना पण सरळ बाजू आतल्या उलटी सरळ बाजू बाहेरच्या साईडला आली पाहिजे, उलटी आतल्या साईडला बाजू व्यवस्थित करायची आणि फोल्ड करून घ्यायचं. जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलं तेवढं डबल फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून धागे वगैरे निघू नये. फक्त ठेवताना सरळ बाजू खालच्या साईडला आली पाहिजे, कारण बुट्ट्याची डिझाईन वर आली पाहिजे. हो का दुसरं पण व्यवस्थित असं आपण घेतलेलं आहे, त्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला हवा असले तिथं वरच्या साईडने पण तुम्ही अजून लेस लावली तरी चालेल. आता झाले बघा इथे बघा मी मण्याची लेस घेतली. लेस लावताना पण बघा मी वरच्या साईडने नाही तर खालच्या साईडने लेस लावणार आहे. सरळ बाजू वरच्या साईडला आहे तशीच ठेवायची आहे सरळ, त्याच्यानं पूर्ण बघा आपण शेवटपर्यंत छान असं लेस लावून घेणार. जरी तुम्हाला आता ट्रेंडिंग चालेल, तुम्ही लटकन जे आता बघा काचेचे वर खाली लटकन असेल तशी लेस लावली तरी चालेल, जशी पाहिजे तशी तुम्हाला लेस लावू शकता. बघा आपली छान अशी मण्यांची लेस लावून झालेली आहे. कट करून घ्यायची बाजूला, जेवढी लावून झाली तेवढी एक्स्ट्राची कट करून बाजूला काढून घ्यायची. आता बघा लगेच दुसरा आपण दुसरं डिझाईन घेतलेलं ब्लाऊजसाठी ते पण स्टिच करून घेणार, तर त्याला पण बघा लगेच लेस लावून घ्यायची. फोल्ड वगैरे लेस करायची काहीच गरज नाही, परत आपलं ते शिलाईमध्ये बरोबर जाणार आहे. त्यामुळे आहे असं व्यवस्थित हो का जोडून घ्यायची. लावून झाली का दोन्ही डिझाईनला छान असं आपण लावून घेतलेले आहेत. आता बघा काय करायचं, सरळ आहे असं ठेवायचं. चुन्या आपल्याकडे घ्यायच्या. चुन्या घेताना जेवढ्या तुम्हाला बारीक मोठे पाहिजे तेवढ्या जवळ घेतले तरी चालते, छोटे छोटे किंवा मोठे घेतले तरी चालतील. इथं बघा मी मोठ्याच्या 4 माझ्या झालेल्या आहेत चुन्या, छोटे छोटे असे प्लेट मी करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला एक्स्ट्रा कपडा पाहिजे एक्स्ट्रा घेतला तरी चालेल. आता बघा व्यवस्थित बघा चुन्या केल्या त्याचा मध्य करून घ्यायचा. मध्य करून झाला की बघा बाहीचा जिथं मध्य आहे ना तिथं व्यवस्थित मध्यावर व्यवस्थित ठेवायची, व्यवस्थित ठेवून घ्यायची. नका असं कपडा व्यवस्थित असं सरकवत जेवढा बाहीपर्यंत लागतो तेवढं लिहायचा. साईडनं बघा तिथनं असं चुन्या देऊन घ्यायच्या. साईडनं आपल्या साईडला व्यवस्थित बघा चुन्या द्यायच्या आणि त्याच्यावर स्टिच करत आणायचं. फक्त ठेवताना बरोबर बाहीचं सेंटर आणि जे आपण डिझाईन सेंटर काढले तो बरोबर व्यवस्थित त्याच्यावर शोल्डरपाशी ठेवून घ्यायचा, म्हणजे बरोबर आपलं डिझाईन एकसारखे दोन्ही समप्रमाणात येणार आहे, म्हणजे पुढे पण जास्त जाणार आणि मागे पण जास्त येणार नाही. व्यवस्थित हो का असं. आता बघा इकडून चुन्या पडताना ना बरोबर पलीकडच्या साईडला चुन्या देऊन घ्यायच्या, म्हणजे चुन्या समोरासमोर आले पाहिजेत. कारण एक तिकडं की इकडं झालं का नाही की डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही, फिनिशिंगला वगैरे व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळं मग समोरासमोर अशा चुन्या आल्या पाहिजेत व्यवस्थित. तेवढ्या ज्या प्रमाणात पलीकडे चुन्या घेतल्या त्या प्रमाणात अलीकडे चुन्या घ्यायच्या एकसारख्या. व्यवस्थित हो का चुन्या देऊन झालेल्या आहेत आपल्या. आणि छान असं बघा आपलं युनिक काहीतरी आपली ब्लाऊजची छान असं डिझाईन झालेलं आहे. आता एक बाही रेडी स्टिच करून झाली, आता दुसरी करायला घेऊया.
दुसरी पण करताना बघा त्याला आपण कपड्याला चुन्या घेतलेल्या त्याचा मध्य करून घ्यायचा, बाहीचा मध्य करायचा आणि त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचं आणि साईडचा कपडा जो राहतो आहे का नाही त्याला बघा अशा छोट्या छोट्या प्लेट आपल्याकडे द्यायच्या व्यवस्थित अशा, तरी हाताने दिलं चालते आणि त्याच्यावर स्टिच करायचं व्यवस्थित. बघा युनिक आहे ते छान असतं ट्रेंडिंग. आपण स्लीव डिझाईन एकदम साधी सिंपल आहे, जास्त आपला प्रश्न पडतो बाबा काय नाही. आता इथं बघा माझ्याकडे लेस नव्हतं, मी आहे त्यात मी ॲडजस्ट करून छान असं बघा युनिक केलेलं आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जरी अजून काही माहिती लागली तर नक्की मला सांगा. आता बघा दुसरी प्लेट आहे तर समोरासमोर अशा जसे पहिल्या बाईला आपण चुन्या घेतल्या तसे ह्या साईडला प्लेट घ्यायच्या व्यवस्थित एकसारखे छान असे, म्हणजे आपली ट्रेंडिंग ब्लाऊजची बाही डिझाईन झालेली आहे. एकदम छान असं साधे सिंपल बघा, थोडक्या साहित्य पण छान असे झालेलं आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. तुम्ही कुठल्याही छान असं ब्लाऊजसाठी बघा छान असे युनिक डिझाईन करू शकता. एकदम छान असे बघा मी आता वेअर करून पण हातावर दाखवलेले. तर बघा छान असं ट्रेंडिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.